वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. धन्यवाद. संध्या विवेक देशमुख उर्फ संध्या दत्तात्रय कुलकर्णी, पूर्वाश्रमाची कुलकर्णी आणि आत्ताची देशमुख परिवाराचा एक हिरा आणि कुलकर्णी परिवारातला एक आदर्श असा एक शिस्तप्रिय, थोडीशी डॅशिंग, धाडसी, नेतृत्ववान अशी ही संध्या आज सर्वांनिमित्त होत आहे. पण आपल्याला खरं वाटेल का? नाही. म्हणूनच मी आज थोडस एक तिच्या जीवनाचं थोडासा चरितार्थ किंवा हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिले ती मी गोष्टीपासून सुरुवात करणार. गोष्ट आहे, ऐका, एक गोष्ट आहे 12 आकड्याची. हा 12 आकडा काय आहे? 12 आकडा हा सगळ्यात ओल्ड, म्हणजे अगदी आमच्या पुढची पिढी, म्हणजे त्यात मी पण आले. आमच्या पुढची पिढी म्हणजे 60च्या पुढची पिढी, त्यांना हा 12 आकडा फार प्रिय आहे. पूर्वीच्या काळी द्वादशमान पद्धती होती. म्हणजे कसं की 1 फूट म्हणजे किती इंच? 12. 1 गज म्हणजे किती? 12. महिने किती असतात? नक्षत्र किती आहेत? 12. राशी किती आहे? घड्याळांचे आकडे किती आहेत? दिवसाचे तास किती आहेत? रात्रीचे तास किती आहेत? 12. आणि ज्योतिर्लिंग किती? 12. कृष्ण जन्म किती वाजता झाला? राम जन्म किती वाजता झाला? आणि आपल्या मराठी भाषेत स्वर किती आहे? 12. म्हणजे 12 खडी म्हणतो की नाही आपण, ते 12. एवढेच काय, पण एका शहराचं नाव सुद्धा बारामती. अगदी बरोबर. ह्या सगळ्या 12 महिन्यांच्या अक्षरांचं महत्व आपल्याला जेवढं आहे तेवढंच महत्व जीवनामध्ये संध्याला आहे. आता काय आहे बरं हे महत्व? संध्याचा वाढदिवस 12/12 म्हणजे 12 तारीख आणि 12वा महिना. ओळखलं तुम्ही? 12 आकड्यांचं महत्व आहे. आणि कुलकर्णी आणि देशमुख परिवाराला ते अधिक महत्वाचं आहे, कारण संध्याचा वाढदिवस. आजचा दिन विशेष पाहिला तर सावित्रीबाई फुले यांची जयंती. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती मी परत एकदा म्हणून की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती सावित्रीबाई फुले यांचं जीवन आपल्याला माहिती आहे. किती संघर्ष, त्या संघर्षाला काही अंत नाही. तसंच आपण चांगल्या गोष्टींची आणि यांची मनातल्या मनातच उजळणी करूया. मी उच्चारण करणार नाही, पण तो संघर्ष सगळ्यात ज्ञानाचा किंवा जीवनाच्या संघर्षाचा कुठेतरी पुन्हा मनात माझ्या मनात येतोय की ते आपण पुन्हा संध्याशी करूयात का? सावित्रीबाई फुलेंचं कार्य जसं मोठं होतं तसंच कुलकर्णी परिवारासाठी आणि देशमुख परिवारासाठी संध्याचं कार्य सुद्धा खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. मला हे सगळं बोलताना किंवा तिचा चरितार्थ उलगडून सांगण्याचा करताना थोडासा आवड गिळावासा वाटतो, किंवा न कळत माझ्याही न कळत तो गिळला जातो. 12 डिसेंबर 1986
1967 तो दिवस होता भूकंपाचा, असं आमच्या सासूबाई सांगायच्या. त्या दिवशी छोटासा भूकंपाचा धक्का बसला आणि त्या तो धक्का ब्राह्मणीपर्यंत जाणवला. भूकंपाचा धक्का आणि संध्याचा जन्म, असं वर्णन आमचे आई दादा नेहमीच करायचे. त्या धक्क्यातच आई दादांना एक सुंदर कन्यारत्न प्राप्त झालं. ते कन्यारत्न म्हणजे आमची संध्या. सगळ्यांनी त्या संधीने जीवनामध्ये अनेक चढ-उतार बघितले, अनेक चढ-उतार बघितले आणि त्या बाळाचं नाव आईने मोठ्या हौशीने संध्या हे ठेवले. आज संध्या रिटायर्ड होत आहे, निवृत्त होत आहे, सेवानिवृत्त होत आहे. या सोहळ्यासाठी आपण एकदा सर्वजण तिला शुभेच्छा देऊया आणि टाळ्यांच्या गजरात संध्या. नवीन वर्ष 2026 चा अवघा तिसरा दिवस आहे आज. आज 3 तारीख आहे. नवीन वर्ष सुरू होऊन अवघे 3 दिवस झाले आहेत. संध्या, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेम, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, यश, सुख, कीर्ती, सर्व सुख तुला भरभरून प्राप्त हो. ही आमच्या सगळ्या, तुझे हे सगळे अपतेष्ट आहेत, त्यांच्याकडून तुला सगळ्यांकडून शुभेच्छा. नवीन वर्षाची सकाळ तुझ्या आयुष्यात प्रकाशमय हो, तेजोमय हो. देशमुख कुटुंबास ही नववर्षाची सूर्यकिरणे तेजोमय लाभलेली आहे. संध्याच्या कुटुंबात म्हणजेच देशमुख कुटुंबात सभासदांची संख्या वाढत राहो, हा आशीर्वाद मी काजलला आणि त्याच्याच बरोबर तिच्याच बरोबर मी सिद्धेशला सुद्धा देणार आहे. आता कारण तुम्हाला समजत असेल की काजलला का आणि सिद्धेशला का, तर दोघांनी विचार करावा. हा आशीर्वाद काजल बरोबरच सिद्धेश, आमचं लक्ष तुझ्याकडे. आपलं आयुष्य, माझ्या बरोबर आपलं आयुष्य एका पुस्तकासारखं असतं. 365 दिवसात प्रत्येक पान हे वेगळं, प्रत्येक पान हे वेगळं असतं आणि प्रत्येक पान हे अर्थपूर्ण असतं. सगळ्यांना मान्य की प्रत्येक पान हे अर्थपूर्ण आहे. हे 365 दिवसाचं पान रोज वेगळेपण त्याचं दर्शवतं. आजच बघा ना, काल ऑफिसला गेलेली संध्या आज सेवानिवृत्तीच्या खुर्चीवर बसली आहे की नाही? वेगळं आहे ना. श्रेयस, सिद्धेश, रेणू कुठे गेली? रेणू आणि काजल आणि आरवी, तुला सुद्धा एक प्रश्न विचारला. बाळांनो, आई कधी रिटायर होते? नाही. अगदी काजलने बरोबर उत्तर दिलं. आई कधी रिटायर होत नाही ना, पण आई टायर्ड होते म्हणून तिच्या कामात चेंज हवा आहे. बरोबर ना? तर आपण आज तिच्या कामातला चेंज म्हणजे तिला विश्रांती, तिला सुखाचे दिवस तर आहेतच, पण त्याबरोबरही तिचं भरभरून कौतुक करणं आणि हे सगळं तुमच्या मुलांच्या हातात. आपण तिच्या आयुष्यातील एक एक पान थोडस उलगडून बघितलं ना, तर थोडासा आढावा घेऊया आपण. संध्याच्या जीवन पुस्तकाचं मी काही सुवर्ण पानं उलगडून दाखवणार आहे. पहिलं पान, मी पहिलं पान उघडणार आहे. 13 एप्रिल 1993. काय बरं या वर्षात? 13 एप्रिल 1993. आनंद द्विगुणित करणारा हा दिवस आहे. संध्या आणि विवेकराव देशमुख या
त्यांच्या आयुष्याचं श्रेय त्यांच्या गळ्यातला कंठा त्यांनी मला त्या दिवशी काढून दिला होता बघ, त्या विवेकरावांनी. त्या संतांचं आयुष्य त्या दिवसापासून कणाकणाने फुलू लागलं. आपले आयुष्य सार्थक झालं, आयुष्याचं श्रेय तिला मिळालं. असा हा श्रेयच तिला मिळाला. 13 एप्रिल 1993 आम्ही म्हणजे माझी धाकटी नणंद अनु, मी आणि अनु यांनी त्या दिवशी जंगी पार्टी केली. जंगी पार्टी म्हणजे काय, रात्री 11 वाजता जाऊन कोणतं आईस्क्रीमचं दुकान उघडे तिथे जाऊन विवेकरावांकडनं आम्ही आईस्क्रीम मनसोक्त खाल्लं. मला त्या दिवशीचा फ्लेवर सुद्धा अजून लक्षात आहे आणि ती गोड चव अजून सुद्धा माझ्या तोंडावर जिभेवरती आहे. पण आईस्क्रीम तर खाऊन घरी आलोय, पण रात्रीचे 12 वाजले घरी यायला. डोंबिवलीला होतो आम्ही त्यावेळेला. तर ते डोंबिवलीला असताना रात्रीचे 12 वाजता आम्ही, मी आणि विवेकराव आम्ही घरी आलो. काय कारण, तर श्रेयसचा जन्म आणि आमच्या सासूबाईंचे मनसोक्त बोलणे खाल्ली बरं का. मी थोडं दिलं आईबद्दल असंच एक चालता चालता थोडं मी ते बोलत आहे. तसं मी कवी, पण मी आज कवीच्या माध्यमातून काही बोलत नाही. तर मला असं वाटतं की जे मी दिलं ते मला अतिशयोक्तीने लिहायचं होतं. मला जे आहे ते संदर्भ जसा आहे तसा मला मांडायचा होता. त्यामुळे मी एक छोटासा संदर्भ, छोटासा लेख म्हणू शकता असं लिहिलंय. तर नाव आहे, शीर्षक आहे आई सांगता कर्तृत्वाची शांत कविता. माननीय उपस्थित, आजचा विषय साधा नाही. आज आपण एका निवृत्तीला एक निरोप देत आहे. आज आपण एका प्रवासाला एक मनापासून वंदना करत आहोत. आज इथे उभी आहे एक आई, एक कर्तव्यनिष्ठ कर्मचारी आणि अनेकांसाठी एक जिवंत प्रेरणा. माझ्याही सगळ्यांना संध्याकाळी मावळताना सहज वाटतं एक मावळतीचा क्षण असेल, पण आमच्यासाठी ही मावळती नाही आहे. ही काय माझ्याकडे पाहण्यात ठरली. तिच्या घराला, तिच्या कामाला, तिच्या समाजाला सगळी अगदी सगळीकडे ती एकटी उभी राहिली जबाबदाऱ्यांच्या अदृश्य गर्दीमध्ये. 3 मुलांचा विश्व सांभाळताना तिने स्वतःलाच कधीच हरवू दिलं नाही. श्रेयस, सिद्धेश आणि संस्कृती 3 नावं नाही तिच्यासाठी, 3 श्वास आहेत तिच्या आयुष्याचे. प्रत्येकाच्या स्वप्नांना तिने स्वतःच्या कष्टाने पंख दिले आणि संस्कारांची एक नवी दिशा दिली. सकाळी घरातून बाहेर पडताना ती फक्त नोकरीसाठी जात नव्हती, तेच काय ते विशेष. ती समाजातून निघत होती. ICDS जिल्हा परिषद ही फक्त कार्यालय नाहीये, ती तिची कर्मभूमी आहे. आणि 28 वर्ष फक्त तिने काम नाही केलं तर तिने माणसं घडवली. आई आत्मविश्वास दिला. पालकांच्या आयुष्यात आज असं भेट मिळतं न ते नको ते सगळे जितके सामाजिक कार्य आहेत सगळे माझ्या आईने अगदी एकदम उत्कृष्टपणे पार पाडले. ती बोलण्यात शांत होती, पण तिच्या शांततेत अनुभवाचा आवाज होता. ती संयमी होती, पण त्या संयमात निर्णयाची मात्र ताकद होती. पुरस्कार मिळाले, सन्मान मिळाले, अनेक मिळाले, पण तिच्या चेहऱ्यावर मला तर कधीच अहंकार नाही दिसला. कारण तिचं समाधान हे पदार्थ नव्हतं तर कर्तव्यात होतं. संध्याकाळी घरी परतताना ती पुन्हा आई होत असे. तीच शिस्त, तीच माया, तीच आधार, तोच आधार. आज तीच मुलं स्वतःच्या पायावर उभी आहेत. एक व्यावसायिक म्हणून नाही तर एक चांगली माणूस म्हणून स्वतःच्या पायावर. आणि श्रेयसच्या माझ्या आयुष्यात एक काजळाचं प्रेम तिकडे अजून समृद्ध बनवलं आहे. ते पाहताना आईच्या डोळ्यात मात्र शांत अभिमान वाटतो. नातलगांची ती आवडती, सगळ्यांचीच ती आवडती, समाजाची सारी ती आदर्श. आणि आम्ही सगळ्यात आज आई नृत्य होते, पण तिचं कर्तृत्व आजही सगळे आहे. तिची शिकवण आजही मार्ग दाखवते आणि तिचे संस्कार आजही समाज घडत आहे. आई, आज आम्ही निरोप देऊन नये खरं म्हणजे आज आम्ही तुला मनापासून सन्मान करायला, सलाम करायला आलोय. तुझ्या त्यागाला, तुझ्या शांत संघर्षाला आणि तुझ्या सगळ्या आत्मविश्वासाला मनापासून मी वंदन करतो. नोकरी संपते पण प्रवास संपत नाही. जसं मागणी होते तर संपतं, पण प्रेरणा मात्र संपत नाही. आज थांबते
एक संध्या गुजरात आहे आणि त्यांच्या आयुष्यातली माता प्रकाशाची भाग म्हणून मी थांबतो. थोडस चालूया, थोडस पुढे जाऊया. 12 जून 2000, 12 जून 2000 हा सुद्धा किती मजा. त्यावेळेला आम्ही नाशिकला होतो आणि संध्या आणि श्रेयस दोघेही नाशिकला. खूप आनंदाचा दिवस. कुलदेवता प्रत्यक्ष गजानन गणेश गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तो आशीर्वाद सिद्ध झाला आणि संध्याच्या आयुष्यामध्ये सिद्धेश नावाचा एक छानसा मुलगा. सुखाचे दिवस आनंदाने भरून गेले. तिच्या अंगणात, संध्याच्या अंगणात 2 लहान मुले फुलासारखी डोलू लागली, आनंदाने नाचू लागली. श्रेयस आणि सिद्धेश ही नावं सुद्धा, ही नावं कोणाच्या पसंतीची माहितीये? अर्थात त्याची मामी. या नावांनी सुद्धा खूप सार्थक केलं. मी सिद्धेशला बोलले आणि त्याला विचारेन की सिद्धेश तुझं मनोगत व्यक्त कर. सर्वांच्याच माझ्या सुखाचा आनंद घ्या. तयार केलं नाही म्हणजे मनातील ते बोलवलं. मला अजून पण आठवतं की लहानपणी म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आईसाठी पण 2 डेली 6 वाजले की मी जवळच्या पिसीमध्ये जायचो, 1 रुपया घेऊन त्याच्यात टाकायचो आणि आईला विचारायचो 1 रुपये घेणारच. फिक्स माझा प्रश्न होता. जो विचारला होता तो सुद्धा मला नसायचा. म्हणजे मी रोज 6 वाजता कॉल करणार आणि विचारणार आई घेणार. म्हणजे आई मला म्हणायचं नाही की आई डेली 6 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये होती. असं कधी झालं नाही की आईने चला मला आज लवकर जाऊया किंवा मग आपण म्हणजे कंटाळा काहीच नाही. कामात ऑफिसमध्ये आईसाठी केवळ कामाचं हे नव्हतं की जाऊन काम केलं आणि विषय संपला, असं कधीच नाही. आईने असं एकही दिवस नाही की आईने तिचा 100 रुपये दिला नाही, कधीच नाही. म्हणजे जितकं आपण हे करतोय काम करतोय तेवढं आपण सेवा करतोय असं आईचं नेहमीच एक हे असायचं. की असं नाही की आपण गेलो आणि झाला लवकर. अजून पण नाही, अजून पण आईच्या रिक्वायरमेंट झाली तरी आईला फोन येतो आणि आई तशी म्हणजे इतकं सातत्य एवढी शिस्त ते पण एका गव्हर्नमेंटमध्ये असं आपण सहसा पाहत नाही. पण ते केवळ म्हणजे आईचा जो जागरूकपणा आहे, आईचं जे आजोबांनी जे हे केलं आहे आईच्यातून जे काय म्हणतात आपल्याला संस्था शिस्त ती साईडने आमचं त्यांची पुढे दिली. त्याचं एक फार विशेष वाटतं की शेवटपर्यंत जर आपण एवढं सातत्य बाळगू शकतो आणि विशेषतः घरातली काहीही असू दे आईचं म्हणजे जे कामात प्रति जे निष्ठा प्रतिष्ठा त्याच्यानंतर जे हे आहे सातत्य आहे ते म्हणजे कमाल. याच्यानंतर आईने दोन्ही मॅनेज केलं, फक्त ऑफिस नाही. तर जेव्हा जेव्हा आईला समजलं की आता आपण घरासाठी देखील तेवढाच वेळ देणं भाग आहे तेव्हा आईने स्विच करायची. म्हणजे आपल्याला ऑफिसमध्ये एका क्षणात ऑफिसमध्ये आपण एकदम जेव्हा आईची सेवा होत्या त्यांना एकदम हे ठेवणं, दुसऱ्या क्षणात आम्हाला माया देणं, म्हणजे असं दोन्ही आईने असं सोबत पाहिलेलं आहे खरंपणा. म्हणजे खरंच विशेष आईचं. आता अजून आजी म्हणाली की आई आता फक्त माझी म्हणून आजी आता फक्त माझी
कोण तुझी? दिवसा माझी वाढत होते, कुठल्या कुठल्या वर्गात जात होते, कधीच दक्षिणे मिळाला बरं का. अगदी अचानक पुढचं पान उलगडूया आपण. भूकंपाचा गोड धक्का. देशमुख कुटुंबामध्ये गोड भूकंप. 18 फेब्रुवारी 2007 भूकंपाचा छोटासा धक्का बसला तो कुलकर्णी आणि देशमुख परिवार. कुलस्वामींनी रेणुका मातेचा आशीर्वाद संध्यास प्राप्त झाला आणि कन्या रत्न घरात घेऊ लागले. म्हणूनच कोणी तिला रेणू तर दुसऱ्या मामीची ऐश्वर्या, तर तिला संस्कृती या नावाने बोलू लागले. माझी रेणू तर दुसऱ्या मामीची म्हणजे स्मिता मामीची ती ऐश्वर्या आणि संस्कृती शाळेचं नाव. हा आम्ही कोणाची आईची आतू बरोबर. तुला स्वामींचा आशीर्वादाने हे तिघे अतिशय हुशार, देखणे, कर्तृत्ववान अशी ती तिघी भावंड. रेणू ये. नमस्कार सर्वांना. आईबद्दल माझ्यासाठी काय सांगावं काय कळत नाही ऍक्च्युली, कारण माझ्यासाठी माझी आई माझे वडील आणि कधी माझी मैत्रीण, कधी माझी बहीण सगळं बनली. अगदी लहानपणापासून आतापर्यंत बारीक गोष्टी मिळायला सांगितल्या. आणि शाळेमध्ये असं होत असतो की विचारतात की तुम्हाला मोठं कोणासारखं बनायचंय, तर सगळे वेगवेगळे उत्तर देतात, अब्दुल कलाम वगैरे वगैरे. तर माझी आईची म्हणजे जेव्हा पण मला प्रश्न विचारला मी एकच उत्तर दिलं, माझ्या आईचं व्यक्तिमत्व इतकं प्रखर आहे की मला अजून दुसरं कोणाला बघायची इच्छा नाही. सगळ्या गोष्टीमध्ये मग ती माझ्या लहान मुली असो की बाहेर असणाऱ्या आईचा समावेश असो. आणि जेव्हा पण आई लहान असताना म्हणजे अशी पण वेळ आली आहे की आई टू व्हीलर चालवणार, मला आई ओढणी बांधून माझं नेणार. आणि तिथे जेव्हा व्हिजिटला जायचो त्यावेळेस जे सेविकांच्या चेहऱ्यामध्ये आईचं मी प्रतिबिंब बघायचे की त्यांच्या मुलामध्ये आईबद्दल जो आदर असायचा, जो प्रेम, जी माया आई त्यांना लावते, अजूनही ते आईची आठवण काढतात. तो एक विशेष मला वाटतं जे मला खूप प्रेरणा मिळाली. आणि आईचा स्वभाव हा काही अनाथिगृहामध्ये पण माझ्यासाठी आता तरी मी थोडासा प्रयत्न करते, पण माझ्यासाठी माझी आई आणि माझे 2 भाऊ आणि माझे सगळे हे माझ्यासाठी एक कुटुंब होते. पण आणि अजून सांगायचं झालं तर विशेष करून लहानपणापासून जे समजा हॉबी वगैरे असं काही असेल तोपर्यंत मला आईनी फक्त असं नाही केलं की तू फक्त अभ्यास कर, तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे, बाकी नको बघू. आणि मला आईपासून कोणकोणत्या स्पर्धा असतील, कथांच्या स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सगळ्या स्पर्धा आई मला घेऊन जायची. सुरुवातीला मी म्हणायची आई नको काय करायचं. आता जाऊन कळते की आई मला भरपूर प्रेरणा देत होती आणि आता ते माझ्यात इम्प्लिमेंट होत आहे. पण हीच गोष्ट मला कदाचित आईलाही वेगळं वाटते आणि मलाही वेगळं वाटते आणि माझ्या भावांनाही वेगळं वाटते. अजून आईबद्दल काय सांगितलं कळत नाही, कारण की असे म्हणजे बाकीच्या लोकांसाठी असतील त्यांचे दोन पण आयडियल वगैरे, माझ्यासाठी एकमेव आई आहे. आणि बाकीच्यांकडून मी प्रेरणा झाली, परंतु सर्वात जवळचं आणि सर्वात प्रखर आणि सर्वात तेजस्वी व्यक्तिमत्व माझ्यासाठी माझी आई आहे आणि ती मुलगी आई. तिच्या आयुष्याची ही सुवर्णाक्षरात लिहिलेली 3 पानं, श्रेयस, उद्देश आणि रेणू. तिच्या आयुष्यातली ही सुवर्ण पानं खरंच खूप अजाण शत्रू असलेली आपली आणि तिची ही पिले ज्यांच्याबद्दल किती बोलावं तेवढं थोडंच आहे.
आयुष्य अगदी पुढून गेलं. सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावं असे घडले. तेवढे दार फुटवतीये कोण बरं ही? देशमुखांचं दार फुटवतीये कोण बरं ही? श्रेयसचा हात धरून 17 फेब्रुवारी 2022 रोजी घरात आली आहे काजल. काजलचा गृहप्रवेश देशमुख कुटुंबासाठी आणि समस्त आपल्या नातेवाईकांसाठी हा खूप आनंदाचा होता. श्रेयस आणि काजल यांनी लगेचच म्हणजे अवघ्या वर्षभरात दुग्ध शर्करा योग म्हणावा असा 7 जानेवारी 2023 ला आरबीच्या रूपाने संध्या आजी बनली. सासूचं नातं निभावता संध्या आजी सुद्धा केव्हा झाली कळलंच नाही. हा संध्याचा जीवन प्रवास सुखमय, सुवर्णमय, सुवर्ण अक्षरात सर्व रंगांनी सर्व नाट्यांनी भरभरून आहे. जनरली प्रत्येक स्त्री आधी आपल्या आईकडे राहते. ती सगळ्या लाडामध्ये सगळ्या म्हणजे तिचं आधीचं आयुष्य वेगळं असतं. सो नंतर मुंबईमध्ये म्हणा किंवा कुठे असं सासूची इमेज फारच अशी डेंजर दाखवतात, राईट. सो आम्ही म्हणजे मी अशी होती बा आपल्याला कशी सासू भेटते कशी नाही, पण माझ्या बाबतीत सगळं म्हणजे चांगलं. मला एकदम चांगली सासू भेटलेली आहे, म्हणजे आई सारखीच आहे माझ्यासाठी. आणि त्यांनी मला असं खूप सपोर्ट केलेला आहे सगळ्या बाबतीत. म्हणजे माझा करिअर म्हणा, पर्सनल लाईफ म्हणा, ही जेव्हा आधी होती तेव्हा त्रास झाला, अगदी जेवण बनवण्यापासून त्यांनी माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे आपल्या आईसारखं सगळं. तेव्हा असं म्हणजे कधी जाणवलं ना आईशी म्हणून किंवा मला माझी आई पाहिजे तिथे वगैरे असं कधीच नाही. म्हणजे सासूबाई आई माझ्यासाठी दोन्ही फार म्हणजे असं ह्या साईडने त्या साईडनं दोन्ही सेम. आणि त्यांच्याबद्दल बोलणं झालं तर त्यांनी प्रत्येकाची जबाबदारी असते. आता मी आणि हे ठीक आहे, मला कधी कामात वेळ नाही भेटला मी त्यांच्या चिडचिड करते. तिला बघा, आरवीला बघा, मला माझं काम आहे हे ते, म्हणजे आम्ही दोघं मिळून बघतो. तसं आईंच्या बाबतीत विचार केला तर त्यांनी सगळ्या ज्या काही भूमिका आहेत ते एकट्याने पार पडल्या सगळ्या. सो मी त्याबद्दल पण त्यांना म्हणजे माहित नाही कसं केलंय त्यांनी, पण अगदी कौतुकास्पद आहे जे काही त्यांनी केलेलं आहे ते. म्हणजे एवढ्या सहजासहजी कोणाला ते जमत नाही, ही गोष्ट पण तेवढीच खरी. म्हणजे सगळं. आणि कधीच त्यांच्या तोंडून म्हणजे अशी वाईट शब्द किंवा राग, कधी चिडचिडपणा कधीच नाही. एकदम शांततेत सगळं बघू, आपण टेन्शन घेऊ नको, होईल सगळं व्यवस्थित. म्हणजे असं नेहमी उत्साह देणार, कधीच निगेटिव्ह नाही. त्यांच्या सानिध्यात जे राहतील ते सगळे पॉझिटिव्ह राहतात असं. सो मला म्हणजे माझ्या आईसारख्याच मला सासूबाई भेटलेल्या आहे. आणि त्यांना आता त्यांच्या कामामधून निवृत्ती मिळालेली आहे. सो त्यांनी आता त्यांचे जे आवडीचे निवडीचे छंद आहेत ते जोपास, म्हणजे आधी नाही वेळ भेटत आपण काम करताना. सो ते रिटायरमेंट झालं, त्यांच्या आवडीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी वेळ द्यावा त्यांनी, सगळे त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात जे काय असतील त्या, आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी भावी जे काय दिवस म्हणजे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तिने एकाच वाक्यात सांगितलं हो ना आरवी. जीवनातला हा प्रवास आजादच होतो. कोणीतरी सांगावं मला की संध्याचं आणि माझं कडाक्याचं भांडण झालं असं कोणीतरी उठून, मग ते घर असो नाहीतर ऑफिस असो. तिच्या बऱ्याच मैत्रिणी इथे जमलेल्या आहेत, त्या मैत्रिणी सुद्धा मला अगदी ओळखतात आणि त्यांनी सुद्धा सांगावं की जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावरती संध्याने प्रत्येक नाते मग ते मैत्रीचं सुद्धा अगदी कुशलतेने निभावलेलं आहे. आज म्हणूनच ती घरी, समाजात आणि ऑफिस मध्ये सुद्धा एक जबाबदार तडफदार व्यक्तिमत्व आपल्याला आज आजी आणि नात किती खूप दिसतात बघा. Indian sugar, no papa, candy rice, no papa, open the mouth, ha ha ha.
आजी आणि नात आणि हे तिचे पिल्ल. त्या संदर्भात मी छोटीशी कविता केली, फार बोर नाही करत. संध्या आणि आरवी देशमुख. संध्या आणि आरवी देशमुख नाण्याचे दोन बाजू. संध्याजवळ अनुभवाची शिदोरी, संध्याजवळ अनुभवाची शिदोरी, तर आरवी चढते जीवनाची पहिली पायरी, तर आरवी चढते जीवनाची पहिली पायरी. या दोघींचं नातं काय? दूध आणि दुधावरची साड. या दोघींचं नातं काय? दूध आणि दुधावरची साड. आजी आणि नातीचं वेगळं नातं दिवसेंदिवस ते फुलतच जातं. संध्याचा जन्मच मुळात भूकंप काळातला. भूकंपात सगळीकडे हादरा बसला. संध्याने त्याच प्रकारे अनेक धक्के पचवले, संकटाचे धक्के पचवले. कधी संसारात तर कधी कोरोनात सुद्धा ती अविरतपणे काम करत होती. परिस्थितीचे तिने दिली दोन्ही हात. परिस्थितीशी तिने केली दोन्ही हात. मुलांना समर्थपणे घडवले, शिकवले. मुलांना समर्थपणे घडवले, शिकवले. स्वतःच्या हिमतीवर कर्तृत्ववान बनवले. श्रेयस बरोबर लक्ष्मीच्या पावलाने आली काजल. श्रेयस बरोबर लक्ष्मीच्या पावलाने आली काजल आणि संध्याच्या गळ्यातील ताईत झाली. आणि संध्याच्या गळ्यातील ताईत झाली. श्रेयस, सिद्धेश आणि रेणू ही तिची पिल्ल. श्रेयस, सिद्धेश आणि रेणू ही तिची पिल्ल. संध्याचं जीवनाचं सार्थक झालं. संध्याच्या जीवनाचं सार्थक झालं. आता तर तिला आरवीला घडवायचंय. आता तर तिला आरवीला घडवायचंय आणि नातीकडून नवीन टेक्नॉलॉजी शिकायची आहे. आणि नातीकडून नवीन टेक्नॉलॉजी शिकायची आहे. तर अशा या सर्व देशमुख कुटुंबाला माझ्या खूप 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 शुभेच्छा. आमची शिकवली, त्यामुळे तिची कविता पण तिने दुपारी थोड्या वेळात म्हणून काढली. म्हटलं काय म्हणते ग? ते म्हणजे वहिनी आता मी सांगणार तेव्हाच खूप छान कविता. 31 डिसेंबरला आम्ही संध्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आमच्या कार्यालयात केला आहे. आणि त्याच्यानंतर मग सिद्धेशनी आणि यांनी इथे कार्यक्रमचा सेवापूर्तीचा केला आहे. संध्या आणि आम्ही म्हणजे MSW ला असतानापासून मी आणि संध्या बरोबर होतो. बरोबरच आम्ही अभ्यास केला, नोट्स स्वतः काढायचो, संध्याला वरडे द्यायची. मग आम्ही कॉलेजमध्ये सुद्धा जसं राहिलो तसंच आमचं कधीच भांडण वगैरे झालं नाही. संध्या पहिल्यापासूनच खूप शांत होती आणि तिला बोललं तरी राग येत नव्हता कधी. उलट मी चिडायची काही वेळेस ऑफिसमध्ये सुद्धा, पण ती कधीच रागवली नाही. सगळ्यांशी नेहमीच आम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हटल्यानंतर सगळ्यांशी मिळून मिसळून घेऊनच काम करावं लागायचं. एखाद्याचं काम राहिलं तर आम्ही ते सगळे मिळून पूर्ण करून घ्यायचो. आमचं कामाचं स्वरूप असं होतं की फील्डवर जा, पुन्हा ऑफिसला या, पुन्हा काम करा आणि सगळं एकत्रीकरण झाल्याशिवाय प्रकल्पाचं काम कधी होतच नव्हतं. आज आमचा म्हणजे जिल्हा 4 नंबरवर महाराष्ट्रामध्ये आहे आणि जवळजवळ 5-6 महिन्यापासून आम्हाला शनिवार रविवार सुट्टी हा प्रकार नाही. आमचं घर म्हणजेच आमचं म्हणजे ऑफिसला जरी गेलं तरी घरी सुद्धा 10-10 वाजेपर्यंत काम करावं लागतं. आणि अशा परिस्थितीत संध्याकाळी पहिल्यापासूनच आपल्या तिन्ही मुलांना खूप छान प्रकारे घडवलं. आई आणि वडील या दोन्ही जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे तिने निभावल्या आणि मुलांना अगदी कर्तृत्ववान बनवलं. आता यापुढे संध्यानी तिच्या नातवंडांमध्ये रमावं, तिचे छंद जोपासावे, सगळ्यांना भरभरून प्रेम द्यावं, सगळ्यांना भेटावं. आमचं काम असं होतं की कुणाच्या घरी काही कार्यक्रम असला की आमच्या इथं ऑफिसला लग्न असं होतं. म्हणजे कुठंच आपल्याला काही कार्यक्रम असला तरी असं आनंदाने त्याच्यामध्ये सहभागी होता येत नव्हतं किंवा लाभही येत नव्हतं. आणि म्हणूनच ते पुढे आले जोशी सर. नमस्कार सर्वांना. आपण इकडे पाहिलं की ज्यावेळेस अँकरिंग कोणीतरी व्यक्ती म्हणजे त्या समोरच्या माणसाबद्दल खूप छान बोलते का त्यांचा तो भात इथं ज्यावेळेस एक भावजो
एक जण भावताईच्या नात्यामध्ये इतकं खरं बोलणं आणि बाहेर बोलणं हे दर्शवतं की त्या खरोखर त्यांनी कार्यालय पण पाहिजे, नोकरी पाहिली आणि नाते सांगतात. एवढे नाते ज्यावेळेस रिटायरमेंटला येतात ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जरी नातेवाईक असतात तर माणूस बघतो साधारणपणे 30 ते 60 पर्यंत आणि तो मी त्यांचं जवळून पाहिजे. अगदी त्यांनी एक दिवस आजारी म्हणून रजा घेतली असं मी कधीही पाहिलेलं नाही. आणि त्या पद्धतीनं घर तर कसं झालंय हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. कारण काय, सगळ्या नातेवाईक संबंधांचा मी उल्लेख केला, मैत्री नंतर बाकीचे तर आहेतच नाते, पण शेजारचं नातं ठेवलं होतं तर ते तुम्ही पूर्ण केलं. खूप खूप छान. आता कसं असतं की आपल्या कुटुंबात तर प्रत्येक व्यक्ती प्रिय आहे, असणार आहे आणि आहेच. अशी ही संज्ञा आमच्या कुटुंबात, कुलकर्णी कुटुंबात आणि देशमुख कुटुंबात लाडकी आहेच. पण तिचं जेव्हा आम्ही ऑफिसमधलं कौतुक ऐकतो तेव्हा मन अजून भरून येतं. तिचा एक भाऊ असा आहे की त्यांनी घरात पण पाहिली आणि ऑफिसमध्ये पण पाहिली. ते भाऊ म्हणजे माधवराव देशमुख. त्यांनी तिचं ऑफिसचं काम पण बघितलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला भाऊ या नात्याने त्यांनी तिला सहकार्य पण केलेलं आहे आणि काही जर चुकलं तर मार्गदर्शन पण केलेलं आहे. नमस्कार. लाडकी बहीण हा जसा प्रेम टीचर शब्द आहे तशीच आमच्या सर्व नातेवाईकांमध्ये सध्या आमची लाडकी बहीण आहे. आणि सेवानिवृत्तीबद्दल जर म्हणाल तर माणसाच्या जीवनामध्ये जसं बालपण, तारुण्य, प्रौढपण जसं असतं तसंच सरकारी नोकराच्या जीवनामध्ये सुद्धा अपॉइंटमेंट, बदली, बढती आणि सेवानिवृत्ती या 4 गोष्टी या ठरलेल्या असतात, या ठरलेल्या वेळेत होत असतात. तर सध्याचं आडनाव देशमुख आहे की हसतमुख आहे हे लवकर ऑफिसमध्ये पण समजायचं. इतकं सगळ्यांनी सुंदर काम केलं. माझ्याकडे त्याचे अहवाल रिपोर्ट येत असायचे त्यावेळेला. तर खूप छान काम समजून उमजून आणि सर्वांना विश्वासात घेऊन आणि घरी तर तिने दोन्ही भूमिका निभावली. आईची पण भूमिका निभावली आणि वडिलांची पण भूमिका तिने निभावली. ते एक छोटीशी कविता आहे, तर मी 2च मिनिटात तुम्हाला वाचून दाखवतो. निवृत्ती जगण्याची नवी आवृत्ती. घटका गेली, पळे गेली, आली अखेर निवृत्ती. आता थोडी चैन करूया, बदला आपली वृत्ती. लवकर उठणे विसरा आता, उशाला द्या ताणून. वेडटीची लज्जत मिळाली, एकदा चाखून घ्या. नवी चवीने वाचा पेपर, वरवर फिरूनी दृष्टी. बापे काढा उमाबाची, गुष्टी काढा खरपट्टी. टीव्ही पाहता, चाखा नाश्ता रोज नवी रती. खिंडी उडवा भल्या भल्यांची सोडली, सैर सोडली जी. ऑफिसची ना घाई आता, रोज रोजची सुट्टी. निवांत अंघोळ करील मनाची तुष्टी. सावकाशीने करा भुजर माना अडवा हात. पुरणपोळी कधी कधी साखर भात. सायंकाळी निवांत वेळी आळस झटकून टाका. पाणीपुरी या मिसळीत दुर्लक्ष नका. चक्कर मारा बाईकवर, वाह करा मोकळे पाय. बागेत रंगवा गप्पाष्ट, केवळ हॅलो आणि हाय. आणि खूप धावपळी नोकरीच्या मध्ये तर खूप धावपळ केली आणि प्रत्येक वेळेला तिथं लांब लांबचे सेक्शन, कधी देहरे असायचं, कधी मालेगाव. त्याच्या सगळ्या याच्यामध्ये अतिशय सुंदर त्यांनी नोकरी करून त्याच्यामध्ये आदर्श असा किताब त्यांनी पटकवला होता आणि सर्वांनी त्याचं फार कौतुक केलं. पर्टिक्युलरली जी कॅबिनेट की कमिटी येते त्या कमिटीने सुद्धा त्यांचं कामाबद्दल चांगले श्रेय दिले होते. तर आता इथून पुढे या आमच्या लाडक्या बहिणीचं ही सेकंड इनिंग आहे. पहिली इनिंग संपली, आता ही सेकंड इनिंग आहे. तर या सेकंड इनिंग मध्ये आपल्या ज्या
मनातल्या गोष्टी करायच्या राहिल्या या धावपळीच्या या दुहेरी जॉबच्या याच्यामध्ये, तर तुमची नात सून आणि मुलं यांच्याबरोबर भरपूर वेळ द्या आणि आपल्याला ज्या गोष्टी करायच्या राहिल्या त्या पूर्णपणे आयुष्याचा उपयोग घ्या बस. आणि सेवानिवृत्तीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्यदायी जावं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. खूपच छान बोलत आणि लगेच समजतं की भावाच्या अधिकाराने आणि एका ऑफिसरच्या मार्गदर्शकाने कसं सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन तिला मिळत होते. भाऊ या नात्याने मी आता सुहास भाऊजींना सुद्धा म्हणणार आहे की त्यांनी जेव्हा एक स्त्री असं कर्तृत्व दाखवते त्यावेळेला तिचं माहेरी म्हणजे भावाची ठाम किंवा आधार जेव्हा तिला मिळतो ना तेव्हा ती हे कर्तृत्व हे करू शकते. आणि तसंच आमचे श्यामकाका, दादा आणि माधवभाऊजी, शिवभाऊजी, शिवाय सुहासभाऊजी या सगळ्यांनी तिला खूप सहकार्य केलेलं आहे. सर्वांना नमस्कार. आपण आज संध्या देशमुख यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. आपलं हे सगळं जे माहोल जो बनवलेला आहे आपल्या ज्या रत्ना वहिनींनी, हा म्हणजे स्पॉन्टेनियसली आपल्याला सगळ्यांना त्यांनी ऍक्टिव्हेट केलं की तुम्ही काहीतरी प्रत्येकाला बोलावं लागणारच आहे. कारण त्यांनी एक एक पानं ज्या पद्धतीने उलगडून सांगताय, खरोखर संध्याचे आयुष्य मी आणि माधवरावांनी आता बोलले आम्ही फार जवळ बघितलेलं आहे. तिच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणात आम्ही तो उपस्थित राहिलो. परमेश्वरांचं फार एखादा दुसरा दुःखाचे प्रसंग असेल पण इतकी छान मुलांची तिने ज्या पद्धतीने वाढ केली, त्यांना ज्या पद्धतीने तिने संस्कार केले आणि त्या पद्धतीने त्यांनी रिसिप्रोकेटिंग तिला जो रिप्लाय दिलेला आहे तो खरंच आई म्हणून ते खरोखर यशस्वी झाला असं मी नक्की म्हणेन. कारण एवढी सोपी गोष्ट नाहीये की तुम्ही मुलं चांगल्या पद्धतीने वेळेत त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडनं मला नाही वाटत कुणाला रागवून तुम्ही मुलांना शिकवलं असेल. ज्या पद्धतीने नोकरीमध्ये तुम्ही आपल्या स्टाफला किंवा आपल्या सेविका मैत्रीण म्हणूनच ती त्यांच्याशी वागली असेल. अशा अवघड ठिकाणी तिने नोकरी केलेली आहे. बऱ्याच जणांना माहिती की असे पॉकेट्स होते की जिथे तसं कॅरियर करणं किंवा नोकरी करणं खरोखर अवघड होतं. ज्या त्यांच्या कार्यालयातल्या मैत्रिणी असतील त्यांना माहिती किंवा ती ज्या पद्धतीने सांगायची की अशा पद्धतीने घडतंय, तुला थोडंसं जरी समजवलं तरी ती लगेच मान्य करायची. अरे हे शक्य आहे, मला 100% याच्यातून पार पडेल. तुम्ही कधीही अनड्यू ऍडव्हान्स जसे माधवरावांचे माझे आमचे दोन मित्र तिला साहेब जरी कधी असले तुम्ही कधीही त्याचा अनड्यू ऍडव्हान्टेज घेतला नाही. कधी तिथं असं उगाच मी काम करणार नाही किंवा मला आता तुमचं सगळं घराजवळ तिचे साहेब राहायचे, पण तिने कधी असं दाखवलं नाही की कामापुरती तुम्ही ती निष्ठा खरोखर वाखाणण्याजोगी आहे. आता ती म्हणते बोलता बोलता की आता या सगळ्या याच्यातनं मी आता नातीला सांभाळायला पुण्याला जाणार. पण खरोखर आम्हाला तसं थोडस वाटतं तुम्ही इथं असावं, परंतु आपले संसारिक कर्तव्य ही फार महत्वाची असतात. किती आपापसातलं प्रेम असलं तरी तिने तेही कर्तव्य पूर्ण पार पाडावं. आपल्या मोठ्या भावाला म्हणजे अप्पाला आमच्या की बरेच वर्ष तो तसा प्रदेशात होता, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने तिला नोकरीला लावण्यापासूनची जी त्याची चिंता बघितली होती, त्याने ज्याही पद्धतीने मॅनेज करून ज्या पद्धतीने तिला प्रोत्साहित करून तिला नोकरी करायलाच लावली की ज्या काळामध्ये तसं सोपं नव्हतं एवढं. इतक्या लांब जाऊन राहणं, तिने दादांना आमच्या काकांना तिथे पाठवलं, तिथं तिच्याबरोबर राहिले आणि असं सगळ्या पद्धतीचे जर स्टेज बघितलं तर खरंच जीवनाच्या स्टेजेस टफ होत्या. आपल्याला दुःख म्हणावं, आनंद म्हणावा, परंतु त्या टफ स्टेजेस तिने इतक्या छान पद्धतीने मॅनेज केल्या आणि आपल्या सर्व नातेवाईकांना म्हणजे जर तू एखाद्या कार्यक्रमाला आमच्याकडे आली नाही तर आम्हाला चुकल्यासारखं होतं. आम्ही थोडंसं रागवतो तिला. म्हणजे खरं तर आज माझा कार्यक्रम नागपूरला फार महत्वाचा होता, फक्त तिचा कार्यक्रम म्हणून मी तिथं सोडून मुद्दाम इथे आलो की तिला असं नको वाटायला की माझ्या तुझ्या प्रत्येक कार्यक्रमाला मी येते
आणि तू एवढ्या एक मिनिट करू शकला तर तिला खरोखर परमेश्वराने व्यवस्थित ठेवलेलीच आहे. अशी स्थिती हे चांगली राहो. सगळ्या नातेवाईकांप्रती तिचं उत्तरदायित्व, तिच्या समाजाप्रती उत्तरदायित्व तिने निभावं ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि तिला शुभेच्छा देतो. गुलाबाच्या फांदीला सुद्धा काटे असतात. गुलाबाच्या फांदीला सुद्धा काटे असतात. एक एक काटा जर आपण व्यवस्थित दूर केला तर ते गुलाबाचं फूल तुमच्या हातात फुललेलं किती छान दिसतं. हो की नाही? तसंच काटे म्हणजे काय, आपल्या समस्या, त्या समस्यांना मार्गदर्शन घेत घेत एक एक समस्या दूर केली तर निश्चित आपल्याला गुलाबाचं फूल कसं छान फुललेलं हातात मिळतं. नमस्कार. आज सध्याचं निवृत्तीचा क्षण म्हणजे आम्हाला खूप म्हणजे तसं संध्याबद्दल ती माझी बहीण आहे आणि यांची बहीण आहे, आमच्या दोघांची बहीण आहे ती. त्यामुळे तिचं आमच्यावर जास्त हे असायचं. काही वाटलं तरी आम्ही सतत एकत्र असायचो सगळ्या कार्यक्रमांना आहे ना. आणि म्हणजे ती इतकी हसमुख आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे तिचं नाव देशमुख एक हसमुख आहे. कितीही दुःख असते, किती अडचणी आल्या, संध्याच्या चेहऱ्यावर कधीही नाराज नाही, कधी वाईट हे नाही. खूप छान मुलगी, खूप वेगळी, खूप जिद्दी आणि खूप हुशार मुलगी आहे. शुभेच्छा. मी कित्येक वर्ष बाहेर होतो, त्यामुळे माझ्या अब्सेन्समध्ये माधव, सुहास आणि मॅडमनी म्हणजे मिसेसनी सगळं व्यवस्थितपणे तिला सपोर्ट केलेला आहे आणि माझी मेहनत पण केलेली आहे. मला शुभेच्छा. आता रिटायरमेंट नंतर मी आपलं आयुष्य नातीबरोबर आणि सुनांबरोबर एन्जॉय करावं आणि तसंच काहीसं सगळ्यांच्या मनामध्ये झाले, सगळ्यांच्या भावना दाखवून आलेल्या आहेत त्या संध्याविषयी. पण एक आदर्श कर्तृत्ववान स्त्री कशी असते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संध्या. प्रमोशन पण की जे तिच्या लेवलला ते टॉपवरती होतं. मला प्रत्यक्ष अनुभवलेला आहे आणि अनेक तिने बक्षिसे मिळवलेली आहे. महिला विकास आणि बाल कल्याण खात्यातील एक जबाबदार अधिकारी म्हणून आज ती सेवानिवृत्त. पण जेव्हा तिच्या मदतीची गरज लागेल तेव्हा ती सर्वांसाठी अवेलेबल आहे असं तिने पहिल्याच दिवशी डिक्लेअर केलेलं आहे आणि तिच्या सहकार्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. सध्या तुझं मनोगत व्यक्त करतोस. सर्वांना नमस्कार. खरं तर सगळ्यांनी इतकं काही बोललंय तर मला बोलायलाच काही ठेवलेलं नाहीये. पण कसं होतं की कामकाज करताना आपण सगळ्याच गोष्टींमध्ये हातखंडा असा नसतो. सगळ्यांची मदत ही आपल्याला लागतेच. बहीण असो, भाऊ असो, मैत्रीण असो, शेजारी असो. मग त्यांच्याशी आपले जर नातेसंबंध व्यवस्थित असले तर नकळत आपल्याला एकमेकांना हातात हात घालून काम करता येतं. आणि विशेष म्हणजे की मला दोन्ही भूमिकेत काम करावं लागलं. तर काम करताना भाऊ म्हणजे नितीन म्हणा, आपलं माधवदादा म्हणा किंवा सुहासदादा म्हणा, हे अगदी म्हणजे मला, आणि विशेष म्हणजे आप्पा, की म्हणजे हे सगळे माझ्या अगदी पाठीशी होते. आणि त्यांना सगळ्यांचं रिमोट कंट्रोल म्हणजे वहिनी. त्यामुळं सगळ्यांचे रिमोट कंट्रोल वेगवेगळे बहिणीकडे सगळ्या बहिणी आणि वहिनी आणि आम्ही. तर हे सगळं करत असताना
ह्या सगळ्यांची मदत मला झाली. म्हणजे सगळ्या बहिणी होत्या आणि कसं झालं की नगरमध्ये मी असल्यामुळे मला सगळे आते मामे भाऊ म्हणजे हा भाऊ परदेशात होता पण त्याची उणीव मला कोणीच जाणीव करू दिली नाही. तिथून सगळं मॅनेज होत होतं, तिथून मॅनेज होत होतं. पण हे सगळे माझ्या भोवती सावलीसारखे असायचे की ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आला तरी मला हे करायचे. आणि विशेष म्हणजे मैत्रिणी सुद्धा खूप चांगल्या होत्या ऑफिसमधल्या की असं आम्ही एकमेकांना माहित होतं की हा प्रॉब्लेम एकमेकींच्या सहकार्याने तो सोडवायचा आहे. तेव्हा कोणीही राग वगैरे न करता आम्ही एकत्र काम करायचो. म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा मला चांगलीच मदत झाली सगळ्यांची. विशेष म्हणजे की आमच्याकडे कसं असतं की सेविका मदतनीस हे पदं असतात तर बऱ्याच जणी ठिकाणी सेविकांचं शिक्षण कमी असतं मग त्यांना सांभाळून घेऊन त्यांच्याकडून काम करून घेणं हे एक असतं. आणि आता सध्या नेटवर्क इश्यू असा वाढत गेलेला आहे. नंतर नेटचं काम किंवा मोबाईलचं काम त्यांच्या शिक्षणापेक्षा जास्त झालेलं आहे. तर ते सगळं म्हणजे आता माझ्या बहिणी मी जर निवृत्त झाले मला मोकळा श्वास वाटायला लागला. पण आज त्या तिथून काम करून इकडे आलेले आहेत. म्हणजे दिवसभर ऑफिसला होत्या पण तरी आता इथं आलेल्या आहेत. म्हणजे श्वास हा मोकळा नाहीच आहे आम्हाला असा की सेविका असू दे मदतनीस असू पदं वेगवेगळे पण भार तेवढाच आहे. पदभार एवढा आहे की तो सांभाळताच येत नाही. दिवस रात्र आम्ही ते मोबाईल ते लॅपटॉप आणि त्या सेविका त्या मदतनीस दुसरं विषय सांगणार नाहीये अशा विषयात होती की आज बाहेर आली मला जरा मोठा श्वास वाटायला लागला. मधून मधून ऑफिसचा फोन येतो तो येणारच मी गृहीत धरलाय पण व्हीसी नाहीये. कारण व्हीसी हा प्रकार जो आहे तो दमछाक आहे एकदम की झालेल्या कामाचा आढावा अचानक विचारला जातो आणि जे काम करतोय त्याच्यापेक्षा अजून काम विचारलं जातं आणि परत उद्दिष्ट साध्य आधीच दिलं जातं. म्हणजे काम भरपूर होतं पण समोरचे अधिकारी कधीच हे नसतात समाधानी नसतात. नेहमी असमाधानी असतात कारण त्यांच्या वरचे असमाधानी असतात. कोणी खाली त्यांना इफेक्ट होतो तो इतका इफेक्ट होतो की कुणाच्या चेहऱ्यावर हसून सुद्धा येत नाही. म्हणजे जोक जरी कोणी केला तरी हसावं करायला पटकन तो चेहरा सुद्धा असा होत नाही. त्याच्यातून मी आज तरी बाहेर आली एक तर केलं त्याच्यातून बाहेर आली मग त्याला मोकळा श्वास घ्यायला लागली मी जरा. कारण इतकं दडपण आणि इतकं टेन्शन ऑफिसमध्ये आहे. मग पदं वेगवेगळे आहेत पण सगळ्यांना भार खूप आहे. ह्याच्यातून सगळ्यांचा एकच मार्ग आहे की वरिष्ठांनी कनिष्ठांना समजावून घेणं हा खूप महत्वाचा भाग असतो. पण नाही तिथे काय होतं की बऱ्याच ठिकाणी की समजून घेणं आणि समजावणं हा प्रकारच आता संपलेला आहे. त्यामुळे त्या वर्तुळातून मी बाहेर आल्यानंतर मला खूप मोकळा श्वास मी 3 दिवस घेत आहे. तुम्हाला मुद्दाम दोघींना चिडवत आहे. अजून धक्कादायक बातमी म्हणजे कोणतंही काम हे सोपं नाही. त्याला हातोटी अशी पाहिजे की आपली समोरची व्यक्ती भाऊ असो बहीण असो मैत्रीण असो शेजारी असो सगळ्यांचं आपल्याला सहकार्य घ्यावं लागतं आणि सगळ्यांनी मला भरभरून सहकार्य केलं म्हणून मी आज इथं आता ह्या स्टेपला आहे किंवा मी बोलू शकते मी हे करू शकते. विशेष म्हणजे सगळ्यात जास्त की आमचे दादा की ज्यांनी म्हणजे जन्मापासून तर आतापर्यंत मला अगदी साथ दिली. म्हणजे एखाद्या ह्याला कसं असतं की काय म्हणतात त्याला की एखादी व्यक्ती अशी असते की ती व्यक्ती कधीच आपण विसरू शकत नाही. एक ऋषीमुनी म्हणा किंवा अशा स्वरूपात किंवा एक स्वामी समर्थ या स्वरूपात आपण त्यांना बघतो की इतकं ते तेजस्वी व्यक्तिमत्व होतं आणि ते आपल्या आजूबाजूला पण आहे. त्यांचे आशीर्वाद कायमस्वरूपी आहेत. पण असं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं आणि भावांना लाभलं बहिणींना लाभलं. त्यांना साथ देणारे श्याम काका तारा आत्या म्हणजे इतके ते एकमेकाने राहिले की आम्ही पुढची पिढी सुद्धा आम्ही एकत्र काम करतो. म्हणजे न कळत एकत्र राहणं एकत्र असणं हे त्या पिढीकडून आमच्याकडे आलं आणि आम्ही पुढे काढणार आहोत असं आम्हाला वाटतंय. म्हणजे एकंदरीत कारण सगळे एकत्र आले. हा भाऊ सुद्धा गेला होता नागपूरला गेला होता तिथून तो आला. दाजी आमचे आले तिकडचे सीए फॉर्म मध्ये सगळ्यात आपले काय म्हणतात त्याला कामात एकदम व्यस्त असणारे म्हणजे असे लोक आल्यानंतर मला किती आनंद झाला हो की सगळे मेंबर आपल्याकडे आले.
शिवाय नाशिक, पुणे, मुंबई या तिन्ही ठिकाणून सगळे आपल्याला आले. सगळ्यात शोभामानत म्हणजे माझ्या आईने मला दिली, सगळ्यात मला पदवी तिने जास्तीत जास्त दिली. खरं म्हणजे खूप वेळ झालेला आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने मी इथं आहे. फक्त मी म्हणजे एक निमित्त आहे की तुमच्यातलं एक पेज आहे. मी वहिनी जे सूत्रसंचलन केलं त्याच्यामध्ये तिने खूप सांगितलं, तसं काही मी नाही. म्हणजे की तिला वाटलं असं की ही व्यक्ती अशी आहे, पण जेव्हा आपण काम करतो हे करतो तेव्हा सहजगत्या करतो. आपण काही असं त्याला श्रेय मिळावं किंवा कुठल्याही यशाची किंवा फळाची अपेक्षा व्हावी असं काही नाहीये. उलट तुम्ही सगळ्यांनी इथं आलात, उलट माझ्या आनंदात सहभागी झालात, ह्याच्यात मला जास्त आनंद आहे. आणि सगळ्यांनाच या पुढील वर्षात सगळ्यांचं वर्ष हे आनंदाने, सुखाने, समृद्धीने, भरभराटीने जावं ही मनापासून सदिच्छा. सर्वांनी स्नेह आणि विशेष म्हणजे सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. चंदनाला कधी माहितीये का की तो जिस्ता बाकीच्या लोकांना एवढा सुगंध देतो. कळतं चंदनाला तसंच आहे, तसंच मनुष्याचं आयुष्य आहे आणि आमच्या संध्याचं सुद्धा तसंच आहे. जिस्ता तिने मुलं घडवली, जिस्ता तिने नातेसंबंध सांभाळली आणि जिस्ता तुम्ही समाजामध्ये सुद्धा ऑफिसचं काम सुद्धा जिस्ता केलं. आजही तिच्या माहिती एक मला किस्सा सांगावासा होतो आणि तो किस्सा खूप मजेशीर आहे. एकदा काय झालं, संध्याची ऑर्डर, ट्रेनिंगची ऑर्डर आली आणि ती आली नाशिकला. ती नाशिकला आल्यानंतर संध्याची टुंकन उडी मारली आणि म्हणाली मला जायचं साहेब, माझी ऑर्डर करा, मला नाशिकला जायचंय. तिच्या बरोबर तिच्या 10-12 मैत्रिणी, ती सगळ्यांचीच ऑर्डर होती. काय ऑर्डर होती मला माहित नाही आता, पण त्या मैत्रिणी सुद्धा इथे आहेत. आणि ती गेली नाशिकला. संध्या आणि तिच्या मैत्रिणी हजर झाल्या. त्यांची राहण्याची सोय एका ठिकाणी केलेली होती, त्यांच्या ऑफिसने व्यवस्थित केलेली होती. संध्या म्हणे मी नाही राहणार बाबा इथे, मी माझ्या घरी जाणार, मी तिथून ये करेन. झालं, मैत्रिणींना लगेच म्हणाल्या की तू एकटी कशी जातेस, आम्ही पण तुझ्याबरोबर. आता वहिनीने सांगितलं, आम्ही नाशिकला गेलो 8 दिवस जवळजवळ राहिलो होतो. पण त्यांनी जे सांगितलं सकाळी उठून आम्ही हे करू ते करू असं काही नव्हतं. आम्ही शाळा वहिनीचा नाश्ता असायचा. खूप मजेत गेले ते 8 दिवस. खरंच बाहेर पण असतं ते खरंच आम्ही अनुभवलं त्या काळामध्ये 8 दिवसामध्ये. आणि त्यावेळेस दादा पण होते विशेष म्हणजे, आणि त्यांना ते खूप भावूक झाले आणि रडले होते की आज माझ्या मुली घरी आहे, गौरी आज गौरी आल्या होत्या आणि ते खूप रडले त्या दिवशी. आणि इतकं प्रेम ह्या सगळ्यांनी आम्हाला दिलं 8 दिवसामध्ये, ते खरंच आम्ही नाही विसरू शकणार ते. आणि देशमुख मॅडमला या पुढील आयुष्यामध्ये खूप शुभेच्छा, खूप आनंदात जाऊ पुढचे दिवस त्यांचे. आतापर्यंत खरंच खूप कष्टात आयुष्य गेलं खूप, तरी पण आम्ही हसतच मगाशी म्हटलं ना की आपल्या आयुष्याला भरपूर पानं आहेत आणि ती पानं अशी उलगडत जातात. एक पान उलगडलं ना तर आठवणींचा समुद्र व्हायला लागतो की, आणि तो समुद्राला जशा लाटा चढती ओढती असते तशाच ह्या लाटा कधी सुखाच्या, कधी दुःखाच्या, कधी अनुभवाच्या, कधी कर्तृत्वाच्या, कधी यशाच्या, कधी अपयशाच्या, अशा या लाटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. अरे वा, नमस्कार. नमस्कार सर, या. नाही
हा कार्यक्रम आपला फॅमिली गेट टुगेदर सारखाच आहे सर. तुमच्या उपस्थितीबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्ही खरं म्हणजे तुमची वाटच बघत होतो. मी जरा लेट झालो, सॉरी. नाही सॉरी नाही. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही मॅडम बरोबर बोला. पहिल्यांदा सर्वांना सॉरी, मला लेट झालं, म्हणजे खूपच वेळ झाला. देशमुख मॅडम बद्दल आता सगळ्यांनी बरंच काही काही बोललं असेल. मागील 1 वर्षापासून आम्ही सोबत काम करत आहोत आणि आमच्या ऑफिसमध्ये मी जॉईन झाल्यापासून मला वाटतं 6वा कार्यक्रम आहे का, 6वा कार्यक्रम आहे रिटायरमेंटचा. आणि मी नेहमी सांगत असतो प्रत्येक कार्यक्रमात, हा कार्यक्रम म्हणजे दुःख आणि आनंद दोन्ही एकत्र असतात. एकतर आनंद याच्यासाठी की आपण सेवा 28 वर्षाची यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे चांगल्या प्रकारे. आणि ही सेवा करत असताना आपण प्रत्येक काम असं केलंय की ज्यामुळे कधीच ऑफिसला किंवा त्यांना स्वतःला मुळपणा जीवनामध्ये मागे राहिलं नाही. एकदम परिपूर्ण 28 वर्षाची यशस्वी सेवा देणं काही सोपी गोष्ट नाही. आणि दुःख याच्यासाठी की आता जो आमचा ICDS परिवार आहे तो त्यांच्यापासून दुरावण्यात आला. त्यांना स्वतः आपण त्यांनीच करतील असं आम्हाला खात्री आहे. कारण एवढी कामं आता नवीन आणि त्यांचा खरंच खूप दीर्घ अनुभव होता 28 वर्षाचा. म्हणजे ICDS सुरू झालं तर सुरुवातीच्या काळापासून त्या कार्यरत आहे. आतापर्यंत त्यांनी म्हणजे ऑफलाईन एकदम ऑन पेपर काम होतं तेव्हापासून तर आता पूर्ण जवळपास 7-8 ऍप्लिकेशन असेल आमच्या डिपार्टमेंटचे. ते सगळे त्यांनी स्वतःला म्हणजे सर्व बदल करून यशस्वीरित्या व्यवस्थितरित्या सांभाळले आणि काम पूर्ण केले. एवढी सेवा करत असताना परिवाराकडे मुलांकडे बऱ्याचदा लक्ष देणं होत नाही. आता मीच या कार्यक्रमाला जे तासभर लेट झालं ते खूप बरोबर झालं. बाळाच्या तब्येतीमुळे ऍक्च्युली त्याला आपण सोडून दिलं. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी राहतात. आणि एवढं सगळं करून जी सेवा दिली याबद्दल डिपार्टमेंट कार्यालय यांच्या वतीनं मी मॅडमचे आभार व्यक्त करतो की त्यांनी चांगली सेवा दिली आहे. आणि व्यक्त करतो यामुळे मॅडमला त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि पुढची जी सेक्युरिटी त्यासाठी खूप खूप शुभेच्छा कार्यालय आणि माझ्याकडून आणि समजा आमचं पूर्ण ICDS परिवाराकडून शुभेच्छा त्यांच्या मुलांना थांबतो. धन्यवाद. त्या दिवशीचा आमच्या दोघींमधला संवाद मी तुम्हाला सांगतो. सध्या फोन आला नेहमीप्रमाणे. बऱ्याच वेळा रात्रीच आमचं बोलणं होतं कारण दिवसभर ती बिझी असते. तिचा फोन आला आणि मला म्हणाली, वहिनी तुला आज एक गंमत सांगणार. अगं आमच्याकडे नवीन साहेब आहे आणि त्यांचं नाव काय सांगू. आणि तिला एवढी मजा वाटली. म्हणजे अगं माझा भावाचं नाव दीपक आणि आता साहेब पण मला दीपक नावाचेच मिळाले. म्हणजे ते माझ्या भावासारखे माझ्या पाठीशी आहे. आणि बरोबर आहे ना सर. आणि तोच संवाद आमच्या दोघींमध्ये झाला. आणि ती म्हणाली, अगं खरंच मला पदोपदी जाणवतं की तो माझा भाऊच आहे. हा मोठा भाऊ आहे आणि हे साहेब म्हणजे माझे छोटे भाऊ. आणि तोच संवाद मी केला. असंच तिच्यावरती आमच्या फॅमिली मेंबर्स सगळे बहीण भावंड आप्तेष्ट शेजारी मैत्रिणी अनेक समाजातून तिच्यावरती भरपूर प्रेम करत राहणार. तिला कधीही आयुष्यात परमेश्वरांनी कधीच कशाची कमतरता नमवून देऊ नये
चरणी प्रार्थना की तिच्या सर्व आशा आकांक्षा इच्छा यश कीर्ती मुलांच्या रूपाने सुनेच्या रूपाने नातवंडांच्या रूपाने तिला भरभरून प्राप्त होईल हीच परमेश्वर चरणी प्रार्थना की परमेश्वरा हे हसणं गुलाबाचं फूल सगळे काटे काढून टाकले असंच फुलं होते देशमुख कुटुंब असंच फुलं होतं हीच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी देवाचा आस्वाद घेऊन शिवाय जायचं नाहीये Happy birthday to you. Happy birthday to dear Aruni. Happy birthday.